ज्या लोकांचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे आणि समजत नाही आहे की पार्टनर माझ्याबद्दल काय विचार करतो आहे, मग तुम्ही मॅरिड असाल किंवा नसाल, पार्टनरच्या मनामध्ये काय चाललं आहे, ज्या लोकांना हे समजत नाही आहे तर त्यांच्यासाठी हे रीडिंग आहे. लक्षात ठेवा की जनरल रीडिंग आहे. पर्सनल रीडिंगसाठी तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता, कारण जनरल रीडिंगमध्ये गरजेचं नाही आहे की प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला कनेक्ट करेल. तर युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला आणि आपण बघूया की तुमच्यासाठी गायडन्स काय आहे तुमच्या पार्टनरकडून. ओके, हा जो व्यक्ती आहे तो तुम्हाला खूप जास्त आठवण काढतोय, तुमची खूप जास्त आठवण काढतोय. ओके, बट दाखवत नाही आहे. आणि तुम्हाला अचानक या माणसाची खूप जास्त आठवण येत असेल तर ही तुमची एनर्जी नसून ही त्यांची एनर्जी आहे. टेलिपॅथिक जे कनेक्शन म्हणतात की मी माझ्या लाईफमध्ये मस्त मशगूल होतो, माहिती नाही अचानक मला त्याची आठवण काय येते. त्याची आठवण ह्यासाठी येते आहे कारण कुठेतरी हा व्यक्ती तुम्हाला मॅनिफेस्ट करतो, त्याला तुमची आठवण येते, त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. बट त्याला असं वाटतं आहे की पहिला जो कॉल आहे तो तुम्ही करावा, पहिले जे ॲक्शन्स आहेत ते तुम्ही घ्यावा, मी काही नाही करणार. आणि जेव्हा तुम्ही त्याला समोरून कॉल कराल तेव्हा तो दाखवेल की हां बोल, कशी आहेस. मनात तर उकळ्या फुटत असतील, बट तो दाखवणार नाही तुम्हाला की मी खूप हॅपी आहे तुझ्या फोनने, तुझ्या कॉल आल्याने. तर इथे तुमच्यासाठी गायडन्स काय आहे हे बघूया. तुमच्यासाठी गायडन्स फक्त आणि फक्त हे आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बिझी राहायचं आहे. तुम्ही सुद्धा लक्ष देऊ नका. पहिला कॉल ह्या व्यक्तीकडूनच येणं अपेक्षित आहे आणि त्यानेच तो करावा हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही जेवढ्या वेळाला नमतं घ्याल तेवढ्या वेळा हा माणूस स्वीटली, क्यूटली, गोड गोड बोलून तुम्हाला मॅनिप्युलेट करेल. जर तुम्हाला हे नातं टिकवायचं असेल आणि तुम्हाला या नात्यामध्ये जर खुश राहायचं असेल तर थोडंसं पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जो तुमच्यावर प्रेम करतो तो नक्कीच तुमच्याकडे येतो आणि जर नसेल तर तो नाही येणार.